हे काय लाल माठ आहे. लाल माठ आहे. देठ काय करतात ते हे पानं पानं काय हे घेतात ते नाही, कवळा देठ असं ते घ्यायचं नाही तर मग हे करायचं. हे साल का काढतात ते? ते साल काढले ते बरं ना, कापाला वगैरे म्हणजे चवीला येणार आहे. अशी सालं पण काढायची. साल पण हे लाल माठची? हा, ही सालं काढली ना हे चांगलं असते, निघतात त्याची सालं वगैरे. कितीला आहे ती जुडी? 20ला ना? 20 रुपयाला. हे तर मी पहिल्यांदा हे बघते असं सालं काढताना. मग मी काढतो, तिला आईला विचार. लाल माठची फक्त काढायची का सालं? नाही, त्याची पण निघतात. हे काय डेटची काढतात ना तुम्ही? डेटची सालं काढतात. असं थोडंच आहे बाई, आता चांगलं आहे. हे बघ, पानं अशी घ्यायची तोडून. तेल मम्मी 4 हे पळी ना तेल. हिंग 1 चम्मच. हे मिरची काय हे 7-8 आहेत ना, कट केलेली आहे ना. आता हे गरम झालं तेल की टाकणार. हे असं का ठेवते मम्मी डिश? मग ते उडते ना आणि हा हे ठसका लागतो हे म्हणून असं डिश ठेवायची. हा, हे लसूण किती मम्मी? 4-5 आहे ना ठेचलेले ना, 8-10 हे पाकळ्या. हे कांदा किती आहे? 5 कांदे छोटेवाले. हे मोठे असे 4-5 आहेत ना कट केलेले. हे पालेभाजीला मम्मी कांदा खूप लागतं ना, कांदा हे लसूण वगैरे. हे काय मम्मी लाल माठ ना? हे धुतली ना आई तुम्ही? निवडली, धुतली. हे लाल माठ काय असतं मम्मी? थंड असतं. आणि ते मम्मी गौरी गणपतीला असं म्हणजे ते करतात ना हे लाल माठ. आणि ते श्रावणाचे हे हा तेव्हा मम्मी हे शनिवारी काय करतो ना हे लाल माठची भाजी. असं का मम्मी लाल माठ म्हणजे? ही धुतली आणि आता कट करते ना. 3-4 वेळा हे धुवायची पाण्यामध्ये ना. 2 ते 3 वेळा. कट केलेलं ते तेवढं टाकते ना. हे दांड्या असतात ना भाजीला. लहान केलंय हे गॅस आई शिजेपर्यंत म्हणजे लहान केलंय ना. पुची भाजी असते ना, त्याला पाणी नाही इतकं वळत. याला काहीतरी वळते ना पाणी. सगळ्या भाज्या पालेभाजी पाणी वळतं ना भाजीला मम्मी. हे बीटरूट सारखीच आहे ना मम्मी, लाल लाल एकदम. मला ती हे मुळ्याची मम्मी काय आवडते भाजी, पालेभाजी एकदम टेस्टी बनते. शेपू आपल्याला सगळेच आवडतं, पण ते काय काय नाही ना ते आवडत आई. मुळ्याची नाही अजिबात आवडत, ते वासच्या कारण. वास येतो. आणि ते पोटाला पण चांगलं असे ना मुळा. हळद आता काय हाय केलंय ना गॅस थोड्या मिनिटासाठी. मीठ टाकलंय. मिठाने मम्मी ते पाणी हे सुटेल ना भाजीला, वळेल म्हणजे पाणी. मिक्स करते ना आई तू. हे बघ हे थोडं थोडं ते पाणी हे वळतंय त्याला स्वतःच. आता काय हे लहान करते गॅस आणि हे ठेवायचं झालं वाफेला. हे किती मिनटं? 5 ते 10 मिनटं वाफेल. हे 15 मिनटं काय हे झाली आहे ताई, अजून पाणी नाही ना. मोठा केलाय का गॅस? अजून पाणी नाही सुकलंय ना भाजीचं. खोबरं टाकायचं किती? 1 मूठ 2 किसलेलं आहे ना हे ओलं खोबरं 2 मूठ टाकले ना आई. खोबऱ्याने कसं ते हे सोकून हे जाईल ना पाणी मम्मी. आणि चव लागते. आणि आता हे किती मिनटं हे ठेवायचं? गाठ घाटायचं 5 ते 2-3 मिनटं ना. मग ते तोपर्यंत हे खोबरं पण काय ते गॅसवर ठेवायचं, गाठ घाटायची झालं. हे खोबरं कसं ते हे सोकेल ना आई पाणी
खोबरं आणि ते बटाटा ना आई सोकतं हा. पाणी पालेभाजीचं हे म्हणून ते खोबरं टाकतात. नाही टाकलं तरी चालेल ना आई. हो. फक्त ते हे सुकेपर्यंत हे ठेवायचं पाणी सुकेपर्यंत ना भाजी ठेवायची. ही झाली ना आई झाली भाजी आपली भाजी. लाल माठ. मम्मी झाली हे आपली कशासोबत काय ते हे ही खायचं भाकरी, चपाती आणि भातासोबत. हे काय ते कांदा लसणाची ती चटणी. हे चटणी असते आणि हे चपाती किंवा हे भाकरी. हा भाकरी सोबत ती चांगली लागते चांगली ना आई. लागते, हा. त्याच्यासोबत ती खायची ही अशी भाजी म्हणजे सगळ्या हे सोबत चटणी होते. सोबत हा. चांगली लागते. अजून माठाची भाजी